उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा लुटण्याऐवजी लहान मुलं करतायत पाण्यासाठी पायपीट। मराठवाड्यातलं दुष्काळाचं भीषण वास्तव। परभणीतल्या पालम तालुक्यामध्ये धक्कादायक घटना। पाणी आणायला गेलेल्या 11 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न। परभणीतल्या लोअर दुधना प्रकल्पाचं पाणी लातूरला देण्यावरून वातावरण तापण्याची शक्यता। परभणीतल्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे संघर्षाची चिन्ह। मराठवाड्यात आणि शेतकऱ्यांची फसवणूक या सरकारने पूर्णपणे केली आहे, दिसतंय, एव्हिडंट आहे। माझा काही आरोप नाही। सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही, सुप्रिया सुळेंचा सरकारवर आरोप। शेतकऱ्यांची सरकारनं फसवणूक केल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप। दोन गोष्टींसाठीचा माझा हा दौरा आहे, हा काही दुष्काळी दौरा नव्हे। मी दुष्काळी दौऱ्यावर आलोच नाहीये, मनसे कार्यकर्त्यांचं काम पाहण्याकरता मी आलोय, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। वन कायद्याची पायमल्ली करत आदिवासींची जमीन दिली खासगी कंपनीला। हजारो कोटींची खाण जमीन मातीमोल भावाने लीजवर। फकीराच्या दानपेटीत हिऱ्याचं देणं। शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत 92 लाखांचा हिरा। आणि संगमनेरमध्ये अनेक दशकांपासून जपला जातोय स्त्री पुरुष समानतेचा नारा। हनुमान जयंतीच्या दिवशी निघणाऱ्या रथाला ओढण्याचा मान शेकडो महिलांचा। नमस्कार, मी सुवर्ण जोशी, गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। एरवी खरं तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की लहान मुलांना धमाल वाटते, मजा वाटते, मामाच्या गावाला जाऊन मज्जा करायची असा विचार त्यांच्या डोक्यात येतो। पण मराठवाड्यातलं यावर्षीच्या उन्हाळ्याचं चित्र काहीतरी वेगळंय। यावर्षी लहान मुलं खेळ खेळण्याऐवजी पाणी भरतायत आणि हातात खेळण्यांऐवजी पाण्याचे हंडे त्यांच्या दिसू लागलेले आहेत। उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मामाच्या गावी जायचं, धमाल करायची, खेळ खेळायचे वेगवेगळे, असं काही बालपण आपण सगळ्यांनी बघितलं आहे। पण आताचं बालपण जरासं वेगळं आहे महाराष्ट्रातलं विशेषतः। कारण तुम्ही बघता आहात की महाराष्ट्रामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे बहुतेक गावांमध्ये हे चित्र जे आज आम्ही तुम्हाला दाखवतोय ते दिसतंय। ही छोटी छोटी मुलं आहेत आणि ही संध्याकाळी या विहिरीच्या जवळ येऊन बसलेली आहेत ती पाणी काढण्यासाठी। जवळपास पाऊण ते 1 तास झाला या छोट्याशा मुलीला आम्ही पाणी काढताना पाहतो आहे। खरं तर तिचं वय अगदी 7-8 वर्षाचं आहे आणि ती फक्त गेल्या तासभर पाणीच ओढते आहे। का अशी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, हाच खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। गेले 3 वर्ष सलग महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला नाहीये, 4थं वर्ष हे सुरू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दुष्काळ पडलेला आहे। सध्या मी तुळजापूर तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये आहे जिथं ही परिस्थिती आहे। ही सगळी छोटी मुलं जी तुम्ही बघता आहात ही यावर्षी कुणीही आपल्या मामाच्या गावी गेलेलं नाहीये, कारण त्यांच्याच गावामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि त्यांच्या मामाच्या गावांना सुद्धा। आणि म्हणून ही सगळी छोटी छोटी मुलं एकत्रित येऊन जे काही पाणी शिल्लक राहत आहे, आईबाबांनी जी काही मदत करता येते ती मदत करतायत आणि त्याच्यामुळे ही सगळी मुलं छोटी छोटी यावेळेला पाणी भरायला इथे आलेली आहे। सगळ्यांच्या शाळांना सुट्ट्या लागल्यात का? मग आता यावेळेला तुम्ही मामाच्या गावी जाताय का नाही जाताय? बरं, मग सगळे रोज पाणी भरायला येतात? आपण बघतोय शाळेत जशी एकत्रित त्यांना उत्तरं द्यायची सवय तशीच कदाचित तिथे सवय त्यांना दिसते आणि म्हणून हे सगळेजण एक सोबत उत्तर देतात। पण याच उत्तरामधून एक मात्र स्पष्ट होत आहे की यावेळची यांची उन्हाळ्याची सुट्टी ही फक्त आणि फक्त पाणी काढण्यामध्ये जाणार आहे, कारण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतो आहे आणि त्याच मराठवाड्यातलं त्याच महाराष्ट्रातलं हे चित्र यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं आम्ही तुम्हाला दाखवतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रणाली कापसे, तुळजापूर। एका बाजूला मामाच्या गावाला जाता येत नाहीये, पाणी भरावं लागतंय लहान मुलांना, आणि दुसरीकडे पाणी भरायला गेलेल्या मुलीला ते पाणी भरायला जाणं किंवा पाणी मागायला जाणं महागात पडलेलं आहे। राज्यामध्ये पाण्याची स्थिती गंभीर आहे। फक्त शेती क्षेत्रावर परिणाम होतो असं नाही, तर समाजाच्या सगळ्याच क्षेत्रात याचे पडसाद उमटतायत। परभणीमध्ये पाणी आणण्यासाठी गेलेल्या 11 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झालेला आहे। परभणीतल्या पालम तालुक्यातल्या सायखेडा इथली घटना आहे। पाणी घेण्यासाठी ही मुलगी शेजारी गेली असताना हा प्रकार घडलाय। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पालम पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर्वात जास्त पशुधन असलेल्या भूम तालुक्यामध्ये राज्यातल्या सगळ्यात जास्त चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत। 42 चारा छावण्यांपैकी वडगाव चारा छावणीची पाहणी आयबीएन लोकमतच्या टीमने केली।
चारा छावण्या जनावरांसाठी तर आसरा ठरल्याच आहेत, पण जनावरांच्या पाठोपाठ माणसांना या चारा छावण्यांचा आधार घ्यावा लागतोय। बघूया आपण काय स्थिती आहे या चारा छावण्यांची। आज तुम्हाला इथं आणण्याचं कारण हे की ही चारा छावणी आहे खरं पाहायला तर पशुधनासाठी, पण त्या एका पशुधनाच्या मागे अख्खं कुटुंब जे आहे ते या चारा छावणीमध्ये येऊन बसलेलं आहे। तुम्ही बघतात की अगदी छोट्या मुलापासून घरातल्या स्त्रीपासून ते पुरुषापर्यंत प्रत्येक जण या चारा छावणीमध्ये आलाय, कारण प्रत्येकाच्या घरातली जनावरे जी आहे ती या चारा छावणीमध्ये आहे। तुम्ही मला सांगा किती दिवस झाले तुम्ही या चारा छावणीमध्ये आहात आणि तुमची किती जनावरे आहेत? 5 ते 6 महिने झाले जनावर छावणी चालू झालेली। तेव्हापासून आमचे जनावर आहेत, आमचे 10 ते 12 जनावर आहेत। सध्या छावणीचा प्रश्न म्हणजे चाऱ्याचा प्रश्न जास्त पडला होता आणि पाणी लांब आणावं लागतंय। पाण्याचा प्रश्न म्हणजे परत 30-35 किलोमीटर लांब आणल्यामुळे पाणी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुरेसं पाणी उपलब्ध नाही। त्यात भूम तालुका हा म्हणजे ड्राय एरिया असल्याने इथं पाण्याचा साठा कमी आहे। इथले तलाव हे कोरडे पडलेले आहेत, त्यामुळे इथं साठा उपलब्धच नाही। तर इथून पुढचे जे दिवस आहेत ते बिकट आहेत, पाणी मिळणं मुश्किल झालं आहे। त्यासाठी काहीतरी शासनाने किंवा सरकारने ह्याच्या उपाययोजना करायला पाहिजे। बरं, आम्ही असं ऐकलंय की जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे चारा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात न्यायला सुद्धा बंदी आहे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होतोय? हा, होतो ना। चारा वेळेच्या वेळी भेटत नाही। ती सोलापूरच्या कलेक्टरने बंदी घातली आहे चारा, त्यामुळे आमचे येणारे छावणीवर जे वाहन आहेत ते पकडले जातात आणि ते 4-4, 8-8 दिवस सोडले जात नाहीत। त्यामुळे चाराचा प्रश्न म्हणजे खूप बिकट होतो। चारा वेळेच्या वेळी न आल्याने आमच्या जनावराला उपासमारीची वेळ येते। बरं, तुम्ही सगळं बाकी तुमची शेती बिती सोडून सगळे इथे किती महिने झाले राहताय या चारा छावणीत? हा, शेती बिती सोडून घरी सोडून आम्ही इथं 6 ते 7 महिने झालेले आहेत। तरी आणखी पुढे आणखी दिवस जायचे, आणखी 2 ते 3 महिने, कारण की पावसाची काय शाश्वती नाही। त्यामुळे आणखी किती दिवस राहू शकतील हे सांगता येत नाही जोपर्यंत पाऊस। काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या। मावशी तुम्ही सांगा तुमची किती जनावर आहेत? तुमची सांगा किती जनावर आहेत? 4 आहेत। 4 जनावर आहे। काय काय आहे? 2 गाय 2 वासरं। बरं, आणि तुम्ही किती दिवस झाले इथे आहात? आम्ही पण 2-3 महिने झाले। बरं ऊस तोडीला जातो आम्ही। बरं, हा मग यावेळेला काय ते पण काम नाही मिळालं की जनावरांच्या मागे तुम्ही इथे आलात? हा। बरं, आता किती लागतो तुमच्या एका जनावराला? दिवसाला किती चारा लागतो, किती पाणी लागतं? सांगा की आपल्याला लागतं तेवढं। तुम्ही सांगा। आम्हाला एका जनावराला महाग जवळजवळ 5 ते 6 घागरी वेळाचं पाणी लागतं एका जनावराला। आणि चारा पण 20 ते 25 किलो लागतो, म्हणजे 15 किलो चारा भेटतोय ना। मग पूर्ण जनावराला राहून थोडा थोडा वापर करावा लागतो। का जनावरांच्या मागे एका माणसाला थांबावं लागतं? घरातला पुरुष माणूस थांबतो म्हणून बाई थांबते, बाई थांबते म्हणून पोरं थांबतात? जोडी पण लागते, पुरुष पण लागतं आणि बाई पण लागते। कारण का धारा बिरा काही काढायचे असल्यावर मग दोघं पण लागतात ना, त्यामुळे मग माणसं लागतात। किती महिने झाले तुम्ही इथे आहात? आमची गुरं 5-6 महिने झाले इथंच आहेत। बरं, आणि मग तुम्ही कधी आला तिथे? पण आम्ही इथंच आहेत तेव्हाच इथे। गेले 3 महिने घरदार सोडून प्रत्येक व्यक्ती आपापल्या जनावरांच्या मागं या ठिकाणी चारा छावण्यांमध्ये आल्या आहेत आणि इथे आल्यानंतर सुद्धा बरेचदा चारा नसतो, बरेचदा पाण्याची कमतरता असते। अशा परिस्थितीमध्ये ही सगळे जण स्वतःचा जीव त्याचबरोबर आपल्या जनावरांचा जीव वाचवण्याचा कसा तरी प्रयत्न करत आहेत। आणि जर्नलिस्ट गणेश काळेचा, प्रणाली कापसे, IBN लोकमत। हे सगळं इतकं विस्तारानं दाखवण्याचं कारण इतकंच की नेमकी दुष्काळी भागामध्ये परिस्थिती काय आहे, समस्या नेमक्या त्यांना काय येत आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचावं। आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे तर आपण बघतोय काय होतं। या सरकारला खरं तर या दुष्काळाचं गांभीर्यच नाहीये। विरोधकांवर बोलणाऱ्या सरकारला काम करता येत नसेल तर राजीनामा देऊन आमच्या हातात सत्ता द्यावी, आम्ही काम करू, एवढा चिडणारा मुख्यमंत्री मी कधीच पाहिला नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। सुप्रिया सुळे यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। त्यांनी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर असा दौरा केलेला आहे आणि त्यावेळी त्यांनी तिथल्या गावकऱ्यांशी, तिथल्या दुष्काळग्रस्तांशी संवाद सुद्धा साधलेला आहे। विरोधकात असताना त्या जोरजोरात भाषणं करायची, स्वामीनाथन कमिशन इम्प्लिमेंटेशन करू। नरेंद्र मोदींचं सरकार येऊन 2 वर्ष झालं का इम्प्लिमेंटेशन? मिनिमम सपोर्ट प्राईस मध्ये काही सुधारणा झाली आहे का? उत्तरे नाही। शेततळी लोकांना मिळाली आहेत का? नाही। विहिरी खणल्याला सगळीकडे तुम्हाला दिसत आहेत का? नाही। आणि जरी या सगळ्या गोष्टी केल्या असतील, पाऊस पडला नाही, पाण्याचं नियोजन नाही। कालच मी तुमच्याच चॅनलवर पाहत होते, मुंबईमध्ये ज्यांच्याच एकत्र सरकार आहे त्यांचा काहीतरी टँकर घोटाळा आलेला आहे मुंबईमध्ये। त्यामुळे आता काय खरंच करावं आणि काय सरकार करतंय
ती मला अतिशय काळजी आणि चिंता वाटायला लागली आहे. आणि या मराठवाड्यात आणि शेतकऱ्यांची फसवणूक या सरकारने पूर्णपणे केली आहे, दिसतंय, एव्हिडंट आहे. तर राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र माझा दौरा हा दुष्काळी दौरा नाही, न्यायालयीन केसेस संदर्भात मी इथे आलो असल्याचा खुलासा राज ठाकरेंनी केलाय. राज ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर आहेत असं मनसे कार्यकर्ते म्हणत होते. मात्र त्यांच्यावर असलेल्या कोर्ट केसेसमुळे ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर असल्याचं राज ठाकरे यांनीच स्पष्ट केलेलं आहे. या दौऱ्यात ते मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची सुद्धा पाहणी करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. दोन गोष्टींसाठीचा माझा हा दौरा आहे. हा काही दुष्काळी दौरा नव्हे. कळलं का? बाकीचे कोणी काय करत नाहीत आणि तुम्ही माझ्या हातात सत्ता देत नाही. आणि ते नसताना मी आपला दुष्काळी दौरा करायचा आणि त्या बिचाऱ्या लोकांना काय सांगू मी? काय बोलू त्यांच्याशी मी? मराठवाड्यामध्ये 3 ते 5% पाणी बाकी आहे. ही खूप गंभीर परिस्थिती आहे, पण सरकार याकडे लक्ष देत नाही अशी टीका अशोक चव्हाणांनी केली आहे. तसंच येत्या 5, 6 आणि 7 मेला राज्यातील प्रमुख नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सुद्धा आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशोक चव्हाणांनी दिली आहे. मंत्री फिरतायत, पण मंत्र्यांचं हेलिकॉप्टरची चर्चा सध्या जास्त आहे. हा एक विषय आहे. आणि काही मंत्री सेल्फी काढण्यामध्ये गुंग आहेत. त्यामुळे या दुष्काळाचं गांभीर्य या सरकारला जेवढं असणं अपेक्षित आहे, त्यातून हेलिकॉप्टरपेक्षा जर प्रत्यक्षात जर गावोगावी भेटी देऊन काही काढता आलं असतं किंवा निर्णय घेता आले असते. येणाऱ्या 5, 6 आणि 7 मे महिन्यामध्ये या 3 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः आम्ही सर्व मंडळी पुन्हा जाणार आहोत. राज्यात दुष्काळाची भीषणता दिवसागणिक वाढती आहे. अनेक शहरं, गावं ओस पडलेली आहेत. लातूरला मिरजेहून पाणी दिलं जात आहे आणि आता परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पाचं पाणी देण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. मात्र परभणी जिल्हा तहानलेला असताना लातूरला पाणी देण्याचा निर्णय जो आहे त्याला जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि सामान्यांनी सुद्धा विरोध केलेला आहे. परभणी जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या 804 गावं जी आहेत ती दुष्काळग्रस्त आहेत. पाणी पातळी 4 मीटरनं खालावली आहे. त्यामुळे परभणीचं पाणी लातूरला द्यायला विरोध होतोय. आतापर्यंत पाणी बळी 2 गेलेले आहेत. हे असताना जर तुम्ही लोअर दुधना प्रकल्पाचं पाणी हे लातूरकरांना द्या म्हणतात, त्या पाण्यावर सर्वतः अगोदर आमचा हक्क आहे, परभणीकरांचा हक्क आहे. आमची अगोदर ताण बघू द्या. आम्हाला आज जवळपास 10 दिवसाला 12 दिवसाला पाणी येते. तर असं असताना जर तुम्ही ते लोअर दुधना प्रकल्पाचं पाणी जर तुम्ही लातूरला न्यायचं असेल तर हे अजिबात आम्ही सहन करणार नाही. पाण्यासाठी एवढा दुष्काळ पडलेला आहे की पाण्यासाठी रात्रंदिवस भांडणं बी होत आहेत. आणि परभणीमध्ये एक 2-250 टँकरनं पाणी पुरवठा होतो आणि महानगरपालिकेचं पाणी दर 15 दिवसाला किंवा 12 दिवसाला येतं. नेमकी दुष्काळी भागातली परिस्थिती काय आहे, काय नेमके प्रश्न आहेत ते पाहत होतो. एक छोटासा ब्रेक घेऊया, अजून काही बातम्यांकडे वळूया. पहा फक्त IBN न्यूज. कांद्याचे भाव उतरल्यामुळे शेतकरी हैराण झालेत. काही महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव 80 ते 100 रुपये किलो झालेले होते. तेव्हा सामान्य लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. परंतु आता उन्हाळ्यामुळे कांद्याची आवक वाढली, मात्र कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. कांद्याची लागवड आणि मजुरांचा खर्च परवडत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्हाला पेरणीचा खर्च देखील निघत नसल्याचं काही महिला शेतकरी म्हणाल्या. गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यात आदिवासींची 349 हेक्टरची जमीन सरकारनं लीजवर देऊ केली आहे. यासाठी आदिवासी भागातल्या ग्रामपंचायतींसाठी असलेला पैसा कायद्याचा भंग हा केला जातोय असा आरोप सुद्धा झाला. तसंच या भागातली खनिज संपत्ती इथेच न वापरता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये परस्पर पाठवण्यात येत असल्यामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातले नागरिक संतप्त आहेत. या घनदाट जंगलात शेकडो झाडं तोडून हा रस्ता तयार करण्यात आलाय. वन कायदा पायदळी तुडवत जंगलातून हा रस्ता तयार झालाय, तो समोर दिसत असलेल्या सुरजागड पहाडीवरच्या लोह खनिजासाठी.
या सुरजागडच्या पहाटीत 2007 मध्ये राज्य सरकारने लॉयड्स अँड मेटल्स या कंपनीला 349.9 हेक्टर जमीन लीजवर दिली आहे. परसलगोंदी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या 5 कंपार्टमेंटमधली ही जमीन 20 वर्षांसाठी लीजवर दिली गेली आहे. आदिवासी भागातल्या जंगल आणि खनिज संपत्ती वापराचे अधिकार पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना मिळाले आहेत आणि हे लीज देत असताना पेसा कायदा आणि वन अधिकार कायदा डावलला गेल्याचा आरोप होतोय. विधानविरोधी हे काम आहे असं माझं मत आहे आणि म्हणून त्या कायद्यानुसार जर पाहिलं तर रिझर्व्ह फॉरेस्ट हे कापता कामा नये आणि रस्ता त्यांना पाहिजे होता तर 8 मीटरचा रस्ता 15 मीटर 20 मीटरचा रस्ता जर काढत असतील तर यामध्ये सुद्धा फॉरेस्टचे अधिकारी सुद्धा गुंतले आहेत आणि हे सगळ्या संगनमताने हे षडयंत्र रचून हे काम चाललंय. हे पूर्णतः इलिगल आहे. सुरजागडच्या या पहाडीत हजारो कोटींचं लोह खनिज आहे, पण बाजारभावाच्या तुलनेत माती मोलभावाने हे लीज देण्यात आलंय. 27 रुपये प्रति टन हा दर लोह खनिजासाठी लावण्यात आला असून फक्त 38 कोटी रुपयांमध्ये हे लीज देण्यात आलंय. लोखंडाचे भाव गगनाला भिडत असताना केवळ 27 रुपये प्रति टन दराने या लोखंडाची जी लीज या बड्या उद्योजकांना देण्यात आलेली आहे ती खरं म्हणजे ही लूट आहे. लोह खनिज बाहेर नेण्याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे आणि लोह खनिजाचे ट्रक अडवले गेल्यानंतर या भागात आता आंदोलन सुरू झाले. पण यामागे राजकारण असल्याचा दावा भाजपने केलाय. हे आमचा वंशजचा जमीन आहे. तिथे आमचा सुरजागड म्हणजे भीमबाबा तिथे गड होता, ते गड आमचा आहे. तिथे पूजा करतो, पूजा केला नाही, काय केला नाही, सरळ चोरून माल घेऊन चाललेले आहेत. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आमचा पहिला मागणी आहे. हे बंद झाल्याशिवाय आम्ही कुठे आता बाहेरचा ट्रक एक सुद्धा नाका पार करणार नाही, एटापल्लीचा नाका पार होऊ देणार नाही. हे खंबीरपणाने लोकांच्या मागणी आहे. बाहेर जिल्ह्यात जाईल ना तुला ना मला ना घालपुत्या अशी परिस्थिती निर्माण होईल. पण यामध्ये काही लोक राजकारण करत आहेत आणि त्यासाठी आम्ही जनसुनावणी पण घेतली होती. त्या ठिकाणच्या लोकांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्यासाठी आम्ही भेदभाव न करता सर्व पक्षाच्या नेत्यांना पण बोलावलं होतं. पण त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं जनसुनावणी तुम्ही रद्द करा, ऐकून घेतलं नाही. लोह खनिज पूरक व्यवसाय त्याच भागात सुरू झाले असते तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असता. याबरोबर पेसा कायद्याचा भंग करून कोट्यवधी रुपयांची लीज माती मोलभावाने देण्यात आल्याने शासनाला त्याचा आर्थिक फटकाही बसलाय. एकूणच या मुद्द्यावरून गडचिरोली जिल्ह्यातलं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली. म्हणजे एकतर जागा मातीमोल किमतीने लीजवर दिली गेली आणि दुसरं म्हणजे जे लोह खनिज त्या ठिकाणी सुरजागडला मिळतंय ते बाहेर पाठवलं जात आहे आणि म्हणून आदिवासी या 2 मुद्द्यांना घेऊन आक्रमक झालेले आहेत. आपण एक छोटासा पुन्हा ब्रेक घेणार आहोत. लगेच भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. एकीकडे महिला देवाच्या दर्शनाला जाण्यासाठी लढत असताना संगमनेर इथं मात्र अनेक दशकांपासून हनुमान रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो. ब्रिटिश काळामध्ये 1929 साली हनुमान जयंती रथाच्या मिरवणुकीला बंदी घालण्यात आली. अशा वेळी पुरुषांनी काढलेली रथ मिरवणूक इंग्रज पोलिसांनी अडवली आणि पुरुषांना तुरुंगात डांबलं. मारुतीचा निघालेला रथ हा 10 दिवस तसाच एकाच ठिकाणी रस्त्यात उभा होता. या रथाची मिरवणूक काढायची हा निर्धार इथल्या झुंबरबाई अवसक या महिलेनं केला आणि इतर महिलांना जमून इंग्रज महिलांना न जुमानता या महिलेनं या रथाची ओढत गावभर मिरवणूक काढली आणि तेव्हापासून अनेक महिलांना हा रथ ओढण्याचा मान दिला जातो. या बातमीसह गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.